प्रभाग क्रमांक 19च्या बाबतीत मी सांगतो तुम्हाला. 19 मध्ये काय झालंय, अ मध्ये आपण मतदानाची प्रक्रिया पार पाडणार नव्हती. म्हणजे त्या प्रभागात फक्त नगराध्यक्ष पदासाठी आणि ब जागेसाठी मतदान होणार होतं. आपले जे बॅलेट युनिट आहे त्यासाठी त्यामध्ये 2च उमेदवार, नगराध्यक्ष पदाचा आणि ब जागेचा, एवढ्याच मतपत्रिका लावलेल्या आहेत. कॅन्डिडेट्स तिथं 2च, आपल्याला मतदारांना फक्त 2च मतं द्यायची होती. त्याच पद्धतीनं आपली ईव्हीएम बनलेली आहे, म्हणजे त्यामध्ये कोणताही बदल नाही. पहिला मुद्दा क्लिअर झाला 19 बरोबर. आता मला एक बोलायचं, 6 जणांची नावं जी तुम्ही डिक्लेअर केलं तुमच्या माध्यमातून, परत सांगा. 19 वर्षा चव्हाण माझं नाव आहे. बरोबर. तुम्ही 6 लोकांची नावं डिक्लेअर केलं. मी याचिका दाखल करायच्या आधी तुम्ही बिनविरोध डिक्लेअर केलं. बिनविरोध अजूनही आजही डिक्लेअर केलेलं नाहीये. त्याच्यामध्ये जेव्हा न्यूज टेक मराठीचं आधी 1 तासाआधी जेव्हा बातमी टाकली, दुसऱ्यांनी काय करावं, दुसऱ्यांनी काय करावं हे माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये. आम्ही जे घोषित करतो ते फायनल असतं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कॉपी पाहिजे असेल तर राज्य निवडणूक आयोगाला जो मी प्रस्ताव पाठवला त्याची कॉपी आता इमिजिएट मिळेल. 5 जणांचं कसं काय कन्सिडर होते तुमच्यामध्ये? 5 कसलं? 6 जणांची नावं होती. बरोबर आहे. प्रत्येक प्रभागातून 6 जणांनी अपील केलं होतं. माझ्यासोबत महाविकास आघाडीचे 6 उमेदवार होते. बरोबर आहे. 6 जणांची नावं सुद्धा न्यूज टेक मराठीच्या माध्यमातून माझं नाव त्याच्यावर डिक्लेअर केलेलं आहे की मी परत पुन्हा एकदा ट्राय करू शकते. मग त्यानंतर 1 तासानंतर परत सांगितलं जातंय की मला बिनविरोध असल्याकडे मी कन्सिडर होत नाहीये. मला नाही लक्षात आला आपला मुद्दा. नाही, मुद्दा काय आहे की एक बोला. ठीक आहे, त्यांचा मुद्दा काय आहे की 6 नावं तुम्ही सांगितले प्रभाग, बरोबर. त्याच्यामध्ये 19 म्हणून काय आहे, जो बोलतात की बिनविरोध झालं ते सो अँड सो कॉल चर्चा असेल तर तुम्ही डिक्लेअर नाही केलंय, बरोबर. मग आता 19 तिचा फॉर्म पात्र करून तो का नाही घेऊ शकत? मुद्दा एक मिनिट मला एक सांगायचं आहे, तो डायरेक्ट निकाल निकाल लागलेला नव्हता. बसा. 2 मिनिटं मला लेट मी. अरे मला तुमचा मुद्दा कळाला. आता मला कळाला नव्हता म्हणून सर मला बोल. आता एक बघा, हे संपणार आहे. मी तुमचा मुद्दा मी उत्तर दिल्यानंतर नाही ऐकलं तर परत प्रश्न विचारा. तुमचं उत्तर मला फक्त 2 मिनिटं. माझं असं म्हणणं आहे, निकाल लागला नव्हता. त्यांनी डिक्लेअर केलं, पत्रकारांनी डिक्लेअर केलं की बिनविरोध झाली. दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले, ते पण डिक्लेअर करतात की बिनविरोध झालं. मग कसं काय? मला हे म्हणणं आहे. एक लक्षात घ्या, निवडणुकीचा निकाल बसा. निवडणुकीचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निवडणूक निर्णय अधिकारी नसेल तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करू शकतात. या 2 व्यतिरिक्त राज्यात कोणीही नाही. संपला विषय. ठीक आहे. आता 19च्या मतदान 19 प्रभागातल्या 19च्या मतदान प्रक्रियेबद्दल मी तुम्हाला सांगत होतो की आपलं बॅलेट युनिट जे आहे त्याच्यावर आपण मतपत्रिका कशा लावतो? नगराध्यक्ष, जागा क्रमांक, नंतर जागा क्रमांक अ ची मतदानाची प्रक्रिया पार पडणार नव्हती. त्यामुळे 19 प्रभागामध्ये आपण नगराध्यक्षाची आणि त्यानंतर डायरेक्ट ब जागेची मतपत्रिका लावलेली आहे. त्यामुळं तिथल्या ईव्हीएमला काहीही बदल करण्याची आवश्यकता नाही. ईव्हीएमला, कारण ईव्हीएम बरोबर. आता झाला हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आपल्याकडे उरलेले जे 5 19 कम्प्लीट होते. 19 झाला ना. एक मिनिट, त्यांना म्हणणं काय, 4 तारखेला मुदत वाढवली आहे, 20 तारखेला. ही का नाही वाढवली? त्यांना लागू आहे का नाही, त्यांचा असा प्रश्न आहे. त्यांचा एक लक्षात घ्या, ही जी मुदत आहे ही कोणासाठी आहे? ज्यांची नामनिर्देशन वैध ठरलेली आहे. तुमचं नामनिर्देशन अवैध ठरलं, आम्ही ते अवैध ठरवलं आणि ते परत कोर्टाने पण अवैधच ठरवलं. हे क्लिअरिफिकेशन. त्यामुळं तुम्हाला ही सुविधा उपलब्ध नाही. ओके, क्लिअर. आता प्रभाग क्रमांक 5, 8, 10, 15 आणि 17 याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. त्यापैकी कृपया शांतता. लाईव्ह चालू आहे. तुम्हाला प्रश्न उत्तर द्यायला नंतर सांगतो. मी तुम्हाला सांगितलं होतं, मला ती माहिती दिली. त्यापैकी प्रभाग क्रमांक 5 ब, 10 ब आणि 15 ब या 2 जागांचं 3 जागांचं सुरुवातीला सांगतो. यामध्ये काय झालंय, आपल्याकडं
ह्या ज्या प्रभाग आहेत त्या तिन्ही प्रभागांमध्ये दोन दोन बॅलेट युनिट्स लागत होते. ते कसे लागत होते तर उमेदवारांची संख्या 10 पेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी म्हणून लागत होते. आता ब या जागेची निवडणूक प्रक्रिया सुधारित झाली. त्यामुळं ब च्या जागेचे जे मतदान आहे करावं लागलं तर ते आपल्याला येणाऱ्या शनिवारी, पुढच्या तारीख आहे शनिवारी 20 तारीख, त्या दिवशी घ्यावं लागणार आहे. का 2 तारखेला ते मतदान होणार नाही. यामुळं मी सर्वांना विनंती केली, मागाशी मी सुरुवातीला सांगितले त्या पद्धतीने पुन्हा एकदा विनंती करतो की मध्ये मध्ये विचारू नका प्रश्न. मी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं नंतर देतो. हेतू हा आहे की नागरिकांच्या संभ्रम व्हायला. ओके प्लीज. आता हे जे मी ब प्रभाग सांगितले 5 ब, 10 ब, 15 ब, या तिन्ही प्रभागांमध्ये आपल्याला 2-2 बॅलेट युनिट्स लागत होते, ज्याच्यात आपण काल इव्हेंट तयार केलं. आता काय झालं, ब होणारच नाही. मग होणार आहे कुठं मतदान असाठी आणि नगराध्यक्षासाठी. आता त्यामुळं बॅलेट युनिट आपलं जर का आपण त्या तिन्ही प्रभागांचं बघितलं तर पहिल्या बॅलेट युनिटवर नगराध्यक्षाची मतपत्रिका आहे आणि त्याच्यानंतर अ ची मतपत्रिका आहे. ब ची मतपत्रिका दुसऱ्या बॅलेट युनिटवर आहे. या केसमध्ये पूर्वी दुसरं बॅलेट युनिट आपण आता वापरणारच. एकच बॅलेट युनिट वापरणार या तिन्ही प्रभागांमध्ये. आणि तिन्ही प्रभागांमध्ये नगराध्यक्ष पदाचा सुद्धा आणि प्रभाग क्रमांक अ चा सुद्धा कोणताही बदल सिरियल नंबर मध्ये नाही. क्लिअर. आता इथं मतदारांना तुम्हाला काही सूचना करायची सुधारित तीही की पूर्वी त्याला 3 मतं द्यायची होती, नगराध्यक्ष अ आणि ब. आता त्याला 2च मतं द्यायची, नगराध्यक्ष आणि अ. ब साठीचं मतदान त्याचं करावं लागलं तर 20 तारखेला. क्लिअर. नाही त्यामध्ये संभ्रम पुन्हा तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रश्नांची उत्तर देतो. आता प्रभाग क्रमांक 8 आणि 17, प्रभाग क्रमांक 8 आणि 17 हे 2 प्रभाग उरले. यामध्ये साहेब बसचं कंप्लीट करू ना आपण पहिलं. काका आता मला काही तुम्ही पत्रकार परिषद देतो, मला घेऊ द्या ना. प्रत्येक सूचना तुमची राहिली. सूचना प्रत्येक नाही. 100 लोकांच्या- एक मिनिट साहेब, आता बसा. एक मिनिट मी साहेब, ऐकणार एक नाही मिनिट. बसा. साहेब, मी एक मिनिट. ऐकणार नाही बसा. पण थांबा का बसा? क्लिअरिफिकेशन अरे देत थांबा ना नाही. राजे, मी मला 10 वेळा सांगतोय, तुम्ही सांगता तुम्हाला. हायपर होऊ नका. थांबा मग जरा थांबा ना. तुम्ही हायपर होऊ 15 वेळा तर कसं तुम्ही काय बोलले? आपण प्रभागानुसार जरा थांबा जाऊ. ना. मी तुम्हाला पाहिजे त्याला प्रश्न हा, ठीक आहे. जरा थांबा. प्रभाग क्रमांक 8 अ आणि 17 प्रभाग क्रमांक 8 आणि 17 यामध्ये थोडासा बदल आहे. तो काय बदल आहे तो बदल. प्रभाग क्रमांक 15 मध्ये सुद्धा 8 मध्ये सुद्धा आणि 17 मध्ये सुद्धा या दोन्ही प्रभागांमध्ये अ ह्या जागेसाठीचा न्यायालयीन हे दाखल होतो, अपील दाखल होतो. आता आपण ज्या ईव्हीएम्स बनवलेल्या आहेत या दोन्हीही प्रभागात 2-2 बॅलेट युनिट्स लागतो. 2-2 बॅलेट युनिट लागतो, कारण उमेदवारांची संख्या ही 10 पेक्षा जास्त. आता काय झालं, अ या जागेसाठी ह्या 2 प्रभागांमध्ये 8 अ आणि 17 अ या 2 जागांची निवडणूक सुधारित होणार आहे, त्यात होणार नाही. मग इथं 8 अ मध्ये काय करावं लागणार आहे आपल्याला. 8 अ मध्ये अची उमेदवारांची जी मतपत्रिका आहे ती काढावी लागेल आणि ब ची त्याच्यावर पुढे सरकवावी लागेल. मग या केसमध्ये जर का आताची परिस्थिती आपण बघितली तर त्यात सुद्धा आपल्याला 2 बॅलेट ऐवजी एकच बॅलेट युनिट आहे. कारण आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत 5 आणि ब जागेसाठी जे आहेत ते 5 पेक्षा कमी आहे. म्हणजे तिथेही आपल्याला एकच बॅलेट युनिट लागणार आहे. मग तुम्हाला तिथं उमेदवारांना काय काळजी घ्यायची, मतदारांना जे सांगावं लागेल ते असं सांगावं लागेल की तुला मतं पूर्वी 3 द्यायची होती, ती आता 2च द्यायची. पूर्वी 2 बॅलेट युनिट होते, आता एकच आहे. नगराध्यक्षाची मतपत्रिकेत काहीही बदल नाही. ब जागेसाठीचा जो हे आहे त्याची मतपत्रिका वर सरकलेली आहे आणि ती कोणती कशी सरकलेली आहे वगैरे यांचा तुम्हाला फोटो म्हटलं तरी आम्ही तो व्हिडिओ सुद्धा अपलोड करतो. ओके. आता 15 ब मध्ये
15 ब मध्ये एक विशिष्ट हे आहे. आपला एकमेव प्रभाग तो 15 ब असा आहे की ज्यामध्ये एकूण 3 प्रभाग आहे, 3 जागा आहे. आता 3 जागेपैकी ब जागेसाठी न्यायालयीन अपील दाखल होतं. आता ब जागेचं आपल्याला मतपत्रिका काढावी लागेल आणि तिथं क जागेची वर सरकेल. आता यामध्ये पूर्वी 2 बॅलेट युनिट लागत होते, आता तरी पण एकच लागतंय, एकच लागतंय. का तर उमेदवारांची संख्या कमी आहे. आता यामध्ये सुद्धा इथं तुम्हाला मतदारांना काय सांगायचे की 15 मध्ये तुम्हाला पूर्वी 4 मतं द्यायची होती, नगराध्यक्ष अ ब क. आता फक्त नगराध्यक्ष अ आणि क, आणि त्यामध्ये फक्त क मध्ये बदल आहे. क ची फक्त मतपत्रिका वर सरकली, बरोबर. बॅलेट युनिट पण एकच झालं. 17 मध्ये काय झालं, 17 आणि 8 ची सिमिलर परिस्थिती आहे. इथं सुद्धा आपल्याकडे 2 बॅलेट युनिट लागत होते, आता परत एकच बॅलेट युनिट लागतं. त्यामध्ये सुद्धा अ ची मतपत्रिका बाहेर निघेल, ब ची मतपत्रिका इकडे आणली आपण की आपल्याला एकच बॅलेट युनिट लागतं. आता हा थोडासा जरी तुम्हाला थोडंसं कन्फ्युजिंग वाटत असलं तरी मी एक साध्या सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. आपल्याकडं या 6 प्रभागांमध्ये पूर्वी 2 बॅलेट युनिट लागत होते, आता 6 प्रभागांमध्ये एक सिंगल आहे. 6 प्रभागांमध्ये एकच बॅलेट युनिट लागणार. आता जो क्रम बदलत आहे, क्रम त्याचं मी तुम्हाला आता जे आपण बघा, आता आपल्याला ईव्हीएम्स तयार करायचे. आता ह्या ईव्हीएम्स तयार करताना आपण काय करणार आहे ते तुम्हाला सांगतो मी. प्रभाग क्रमांक 19 मी सांगितलं तसं कोणताही बदल नाही. 19 मध्ये कोणताही बदल नाही, बरोबर. त्यामध्ये त्यात काही ईव्हीएम मध्ये दुरुस्ती नाही. प्रभाग क्रमांक 5 ब 10 ब 15 ब, त्यापैकी 5 ब आणि 10 ब, 5 ब आणि 10 ब यामध्ये फक्त आपण काय करणार आहोत, दुसरी जी बॅलेट युनिट आहे ती काढून टाकणार आणि कॅन्डिडेट जे तिथे 3 होते त्याच्याऐवजी 2 सेट करणार. यापेक्षा काहीच बदल नाही, बरोबर. 15 मध्ये काय करणार आपण, ब ची मतपत्रिका काढणार, ती अ वर क ची वर सरकवणार, दुसरं बॅलेट युनिट काढून टाकणार आणि कॅन्डिडेट सेट तिथे 4 होते तिथे त्याच्याऐवजी 3 करणार. प्रभाग क्रमांक 8 अ आणि 17 अ या दोन्ही याच्यामध्ये 2 नंबरची बॅलेट युनिट आपण काढून टाकणार आणि ब ची मतपत्रिका आहे ती वर सरकवणार. कॅन्डिडेट सेट तिथे 3 होते तिथे कॅन्डिडेट सेट 2 करणार. एवढी साधी सोपी प्रक्रिया आहे. आता बरेच लोक म्हणतील की आम्ही हे करणार, आम्ही ते करणार. आता हे सांगतो की आम्ही इम्प्लिमेंटिंग करणारी आपण, वी आर नॉट डिसिजन मेकर. त्यामुळं हा आदेश आहे, हे काय माझ्या मी केलं तर किंवा तुमच्या सूचना किंवा हे म्हणजे काही ठिकाणी आता जस्ट आमची निवडणूक झाली, आपली राज्य निवडणूक आयोगाकडे VC झाली, त्यात काही मुद्दे उपस्थित आहेत ते तुम्हाला माहिती असं सांगतो की काही उमेदवारांनी असं सांगितलं की आता 2च उमेदवार राहिले. त्या दोन्ही उमेदवारांनी सांगितलं की आम्हाला दोघांनी एक लिहून दिलं की आम्हाला उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा. परंतु कायद्यानं जी त्यांना सवलत दिलेली आहे ती सवलत आपल्याला पाळावीच लागेल. त्यामुळे तिथं सुद्धा सांगितलं की जरी त्यांनी तसं लिहून दिलं तरी नियमाप्रमाणे त्यांना 3 दिवसाचा कालावधी दिला पाहिजे. त्यामुळे तिथं सुद्धा सुधारित कार्यक्रमानुसार प्रोग्राम होईल, निवडणुकीचा प्रोग्राम. आता आपण इथं हे झाली प्रक्रिया. आता मतदारांच्या पर्यंत हे पोहोचवू नका, परंतु तुम्हाला माहित असावं म्हणून मी 2 गोष्टी सांगतो ज्या त्यात का तर मतदारांचा गोंधळ होऊ नये एवढं सुट्टी इथे, बाकी काही हे नाही. आपल्या कोल्हापूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचं बघितलं तर आपली मतदानाची प्रक्रिया ही 2 तारखेला आहे, हे 3 तारखेला आहे काउंटिंग. मग आता आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलं होतं, जिल्हाधिकारी महोदयांनी ते राज्य निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे की कदाचित 3 तारखेला तुम्ही सर्व निकाल जाहीर करा आणि पुन्हा 5 ची परत निवडणूक होईल, तर त्याचा कदाचित मतदानावर परिणाम त्याच्यावर काय करायचं काय नाही हे राज्य निवडणूक आयोग ठरवतो. कारण त्याला 3 तारखेला काउंटिंगच्या बाबतीत आपल्याला 1-2 तासात आम्हाला सुधारित सूचना येतील आणि त्यात आमच्या अगोदर तुमच्या अगोदर पण प्रसारमाध्यमांच्या द्वारे कळणारच आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा, आपल्याकडे काय झालंय, 29 तारखेला काल आपण पोस्टल वोटिंग सुरू केली होती. पोस्टल मतदान तर आपल्या 300च्या आसपास आणखी चालू राहणार आहे.
तर ते 150च्या आसपास मतदान झाले. जिथं ऑलरेडी आताच्या सुधारित कार्यक्रमानुसार मतदान प्रक्रिया घ्यायची नाहीये 2 तारखेला, ती सुधारित आहे, तिथं आपलं पोस्टल वोटिंग झाले. मग ते गृहीत धरायचं नाही धरायचं याच्याही आम्हाला सुधारित नाही. हे 2 फक्त आपल्याकडे क्लिअर होते, परंतु त्याचा डायरेक्ट मतदारांशी काही तसा फार संबंध आहे. तर या व्यतिरिक्त आता मी तुम्हाला संधी देतो आणि तुमचे 100% सर्व प्रश्न सांगा. पुन्हा संधी देणार नाही. पुन्हा म्हणजे काय मला बाकीचं नाही दिले असं सगळ्यांचे येतील काय मला सांगायचं एक गोष्ट बोलू का? मला निवडणूक आयोगाला विनंती आहे की निवडणूक आयोगाची विनंती इथं नका फक्त नाही सर, मला जो मुद्दा मांडायचा आता ऐका ना, तुमचा आम्ही ऐकला ना साहेब, आता तुम्ही आमचं ऐका ना. सर, मुद्दा असा आहे की तुम्ही ही जी प्रक्रिया आता थांबवताय, हा, काही प्रभागांची प्रक्रिया थांबवताय, 6 प्रभागांची, 5 प्रभागांची, हा, आता प्रभाग असं म्हणायला पाहिजे, 5 प्रभागांच्या 5 जागा थांबवताय तुम्ही, हा, गट वाईज. तर प्रश्न असा आहे सर, याच्यात निवडणूक प्रक्रिया म्हणजे फक्त उमेदवारच आहे असं नाही. निवडणूक प्रक्रियेत सगळे सहभागी आहेत. मग ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व कर्मचारी आले, त्याच्यात पोलीस वर्ग आला, पूर्ण आपला जो हे आहे, पूर्ण शिक्षक वृंद वर्ग आहे तेही आले. आणि आमच्या स्वतः म्हणजे काही वर्गांसाठी पर्टिक्युलर 20 तारीखला जेव्हा तुम्ही इलेक्शन ठेवा, तेव्हा पर्टिक्युलर जो कोणी आउट ऑफ स्टेशन गेलेला आहे किंवा जो कोणी बाहेरगावी गेलेला आहे किंवा कोणी गावी गेलेले, तो कोणी पुन्हा मतदान करायला येईल याच्यात तथ्यच नाही. लोक येतीलच असं नाही. मग ह्याच्यामुळे आपला जो मतदानाचा दर्जा आहे तो सुद्धा ढासळला जाणार आहे सर. तर माझी एक विनंती आहे की ह्याचा पुरेपूर विचार केला जावा. आणि ह्या जर का गोष्टी आहेत, जर कोर्टाने त्यांना डिसमिसच केलेला आहे आणि जर का 25 तारीखला निकाल दिलेला आहे, तर 3 दिवस होत आहेत की 26, 27, 28. मग आता निवडणुकीच्या 1-2 दिवस आधी हे निर्णय घेण्याची म्हणजे काय अशी वेळ आली की हे निर्णय घ्यावे लागले आणि स्थगित नाही. उमेदवारांची त्याच्यात मेहनत आहे निश्चितच आहे, पण उमेदवारांबरोबर ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, म्हणजे आता याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एम्प्लॉईजचा प्रश्न आहे, पुन्हा खर्च झालेला आहे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा. पूर्ण आजपासून पोलिसांना पूर्ण जशी 4 तारीख आली आहे, पूर्ण वेळ पोलिसांना द्यावा लागतो. ऑलरेडी आपल्याकडे संख्याबळ खूप कमी आहे पोलिसांचं. एक सांगतो मला की तुळगाव आताची परिस्थिती अशी आहे की आपल्याकडं 100% ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडणार. म्हणजे असं आपल्याकडे कुठंच झालेलं नाही की अ आणि ब दोन्हीच न्यायालयात गेले त्यामुळे त्या प्रभागात मतदान होणार असं कुठे झालेलं. साहेब माझा प्रश्न होता, एक मिनिट बरं, मी काय म्हणतो, यात 5 प्रभाग, आता एक प्रभाग चला वळला 19 बाद आहे तुम्ही सांगितलं ते, या 5 प्रभागात 2 टप्प्यात मतदान करण्याची वेळ का आणि कोणत्या आदेश आणि काय गृहीत धरून? तुमच्याकडे मशीन नाही किंवा तुम्ही वस्तू, हा प्रश्न माझ्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर आहे. मला आदेश आलेले आहेत. नाही ज्युरिडिक्शनच्या बाहेर याचं तुम्हाला निरसन पब्लिकला द्यायचंच आहे. पब्लिकला बाहेर विचार नाही लाईव्ह चालू आहे मला विचार साहेब, लाईव्ह चालू आहे की नाही, मला याचं उत्तर पाहिजे की हे 5 प्रभाग तुम्ही किंवा आयोगाने कोणत्या बेसवर नंतर ठरवण्यात आलेत, त्याचं कारण काय? कोणती कोर्ट ऑर्डर आहे का? निवडणूक सर्व कोर्ट ऑर्डर ज्या 6च्या आहेत त्या सर्व तुमच्या उमेदवारांच्या ग्रुपवर अपलोड. नाही त्याच्यामध्ये तुमच्या कोर्ट ऑर्डर नाही, त्यामध्ये फक्त हे टाकलेले आहे निवडणूक आयोगाची एक कोर्ट ऑर्डर नाही, राज्य नियोगाचं पत्र आहे, कोर्ट ऑर्डर नाही आहे त्याच्यामध्ये, नाही केलेलं आहे. तुम्ही परत चेक करा. कधी केलेत अपलोड? सर एक मिनिट, माझा प्रश्न, माझा कोण प्रतिनिधी उमेदवार नाही, माझा प्रतिनिधी आहे ते. त्याच्यात अडचण नाही ना काय? मला फक्त नागरिकांना जास्त द्यायची उमेदवार नागरिक त्यासाठीच तर वरती तर ते त्यांना सोडणार, बाकी कोणना सोडणार. माझा एकच प्रश्न होता, त्याचं उत्तर तुम्ही मला दिलेलं नाही किंवा तुमच्याकडून मला मिळेल नाही, की या 5 प्रभागात दुसऱ्या दिवशी मतदान प्रक्रिया कोणत्या आधारे? बघणार ते फक्त मला तुमच्याकडून उत्तर हवंय की असं का झालंय. सर्व 6 प्रकरणांमध्ये न्यायालयाचे जे आदेश आहेत ते माझ्या फाईलमध्ये प्रिंटआउट पण आहे, तुमच्या ग्रुपवर पण अपलोड नाही, मग ते तुम्ही न्यायालयाचं ते प्रेडिक्ट तुम्ही वाचून दाखवा ना सगळ्यांना, चालेल की कोणत्या आधारे. 6 ऑर्डर्स वाचून दाखवणं मी, मला उद्या सकाळी 9 वाजता आम्हाला पण सगळ्यांनाच प्रश्न. 1,500 लोक एक मिनिट ईव्हीएम वाटप करायचे. कसं आहे ना, एक मिनिट हा ना तुमची चुकी ना माझी चुकी ना कशा, हा कोइन्सिडेंट झालेला इश्यू आहे. त्यामुळे त्याचं निरसन तुम्ही बोलले ना, 100% जोपर्यंत निरसन होणार नाही तोपर्यंत आपण पुढची प्रक्रिया चालू करणार नाही. तुम्ही त्या 6 ऑर्डर्स वाचून दाखवा. नाही त्याच्यावर तुम्ही नाही 6 ऑर्डर्स मध्ये तुमचं लावायला पाहिजे
एक मिनिट 6 ऑर्डर मध्ये तुमचं असेल ना की कोणत्या बेसवर ह्या सांगतो ना ऑर्डर्सला तुम्हाला, पहिल्यांदा सांगितलं मी तुम्हाला, सूचक नव्हता सही नाही. अहो ते गेलं त्यांच्या सूचना तो बाद झाला बाकीचे 5 एक मिनिट आहे साहेब बाकीच्या 10 बचं दाखला सांगा मला 10 बचं 10 मध्ये सोन कांबळे, रोशन अशोक हा, बरोबर. यांचं शपथपत्र जे असतं ते साक्षांकित करावं लागतं. बरोबर हा. ते साक्षांकित नाहीये, हा. त्याच्यामुळे त्यांचं अपात्र अवैध झालेलं होतं आणि त्याच्या विरोधात न्यायालयात गेलं होत्या. न्यायालयाने आमचा निर्णय अपील केलेला आहे. मग न्यायालयाने डिस्मिस केलाय त्यांचा निर्णय म्हणजे स्थगिती करण्याची कोणी एक मिनिट हा बोला साहेब माझं म्हणणं असं होतं, तुम्ही उमेदवार आहात का प्रतिनिधी आहात? वकील आहेत वकील तुम्ही उमेदवार आहात का प्रतिनिधी आहात? मी ऍडव्होकेट आहे, 6 जणांच्या फाईल मी केली. वकील आहेत ते बोला. तर माझा विषय असा होता की 6 जणांचे डिस्ट्रिक्ट कोर्टाने रिजेक्ट केले, बरोबर. तर रिजेक्ट केल्यानंतर आमच्यामध्ये कोणीही म्हणजे पात्र केलेला नव्हता. मग त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण प्रक्रिया ही का लांबवली आहे माझं असं म्हणणं होतं. कारण का सांगतो मी. बस मला तुमचा आता मुद्दा लक्षात आला. हा मुद्दा माझ्या ज्युरिडिक्शनच्या बाहेरचा आहे. हे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत आणि त्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन होईल. सर मॅडम तुम्ही बोला. बाकीच्यांचं जे रिझन आहे तेच माझं रिझन आहे, बरोबर. बाकीच्यांचं जे रिझन आहे तेच माझं. मग माझ्यासाठी वेगळा नियम आहे का? तुमच्यासाठी वेगळा नियम नाही. या सर्व साही लोकांना सुद्धा, हे जे मी आता नावं वाचून दाखवली, या साही लोकांना सुद्धा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा त्यांचा प्रश्नच नाही, कारण त्यांची उमेदवारीच अवैध ठरलेली आहे. पाठीमागे काय घेतला हलवत केली तरी पाठीमागे स्थगित त्यांचा करायचं उमेदवारी अर्जच अवैध ठरलेला आहे. आवड तुम्ही पाठीमागे नका आवड सांगतो. जे उमेदवार त्या प्रभागांमध्ये त्या जागेवर जे उमेदवार उरलेले आहेत त्यांना उमेदवारी अर्ज जर का मागे घ्यायचा असेल तर त्यांना निवडणुकीच्या न्यायालयाच्या निर्णयापासून 3 दिवस द्यावे लागतात. आताच बोला हे मी आताच सांगतोय तुम्हाला. 25 तारखेला आपल्याला निर्णय झाला, 26 तारखेला आपण चिन्ह वाटप केलं आणि त्या लोकांना त्यांची जी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती ती त्यांनी कोणती वापरली? 18 ते 21. बरोबर. 18, 21, 20. 21 ला आपण छाननी केली. आता काय करा काका, छोटे छोटे प्रश्न फार विचारू नका. साहेब छोटे छोटे प्रश्न नाही तुम्ही नाही बोलते छोटा छोटा प्रश्न नाही हा प्रत्येक उमेदवाराचा आणि राहिलेल्या वगैरे प्रत्येक मतदाराचा सगळ्यांचा प्रश्न आहे छोटा प्रश्न नाही आहे. जे उमेदवार शिल्लक आहेत त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ही मुदत आहे. नाही. त्यांची अवैध ठरलेले आहेत त्यांच्यासाठी नाही. बरोबर हे अवैध नाही दुसरं अजून एक सांगतो. तुम्ही जर का कायद्याचं पुस्तक वाचलं, अवैधच नाही. की आमच्या निर्णयाच्या विरोधात जिल्हा न्यायालयाला अपील करता येतं. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील नाही. तुम्ही काय बोलले एक मिनिट सर आता एक मिनिट तुम्ही काय बोलले एक मिनिट एक बोला तुम्ही काय एक पक्ष बोलले की एक मिनिट थांबा एक मिनिट तुम्ही काय एक मुद्दा अरे बाबा ऐकता का 2 मिनिटं तुम्ही काय बोलले तुम्ही काय बोलले अवैध आता शेवटचा प्रश्न ऐकतो. शेवटचा त्याचं निरसन होतं शेवटचा त्याच्यानंतर बाकीच्या संधी. तुम्ही काय बोलले की जे अवैध आहेत फॉर्म त्यांचा मागे याचा इश्यू येत नाही ते 6 फॉर्म का 5 फॉर्म अवैध होते बरोबर मग ते इम्पॅक्ट कुठे झालं पाहिजे आता इम्पॅक्ट कुठे झाला? आता एखाद्या जागेवर एखाद्या प्रभागामध्ये एखाद्या जागेवर 5 उमेदवार होते असं गृहीत धरा. त्यातला एक उमेदवार हे अर्ज अवैध झाला. तो न्यायालयात गेला. उरले 4 जे वैध होते ते 4 उरले. ह्या 4 लोकांना 25 तारखेनंतर 3 दिवस पाहिजे असं नियम सांगतो आणि जे त्यांना मिळाले नाही त्यांनी कोणती प्रक्रिया राबवली? 18, 19, 20 ही तारीख. आता 25 तारखेनंतर 3 दिवस देणं असं कायदा सांगतो. बरोबर. ही जी त्यांना मिळालेली नाही त्याच्यामुळं त्या 4 उमेदवारांना कायद्यानुसार संधी असावी. त्यातल्या जर का एखाद्या उमेदवाराला वाटलं की माघार घ्यावी तर त्यासाठी हा सुधारित कार्यक्रम आहे आणि तुमचे प्रश्न संपले आहेत. मागे नाही एक मिनिट नाही सांगला साहेब एक मिनिट नाही सांगलं संपला नाही अजिबात नाही साहेब तुम्ही बोलले 100% निरसन झाल्याशिवाय 100% निरसन झाल्याशिवाय होणार नाही बोलले की नाही काय बोलू नका सगळ्यांना काय बोलू नका कोणी ज्यांना मागे घ्यायचं त्यांना घ्यायचंच नाही कोणाला मागे कोणाला मागेच नाही घ्यायचं आणि सगळं डिस्मिस झालेलं आहे. निवडणूक थांबवण्याची गरज काय आहे? निवडणूक थांबवण्याची गरज नाही. नाही याच्यानंतर प्रश्न विचारणार आहे तुम्ही मला शब्द दिले नाही 100%
बदलापूरची घटना साहेब पहिली का पॅनल निवडणुकीच्या समोर जात आहे बरोबर साहेब. आता दिलेला आदेश आला निवडणूक आयोगाकडून ठीक आहे, पण साहेब आता एक मतदार 3 मतदार संघात होता. आता माझे प्रभाग क्रमांक 10 मध्ये मतदाराला फक्त 2 मत द्यायचे आहे. पण सर जेव्हा 20 तारखेला मतदान होईल त्या दिवशी मतदाराचं पर्सेंटेज 90% कमी होईल. ओके पण सर माझी एक विनंती आहे, हे जर मतदान 2 तारखेला झाला तर खूप बरं होईल. तुम्ही आपण विनंती सर करा. आणि दुसरा गोष्ट सर जे 2 तारखेला मतदान होणार आहे तर त्यासाठी रिझल्ट 3 तारखेला येणार आहे. तसं एक रिक्वेस्ट आहे तसं त्याचाही मतदानाचा जो रिझल्ट असेल जेव्हा 20 तारखेला आपण मतदान घेणार आहे तर त्याचा दोघांचा रिझल्ट एकत्र आला पाहिजे. दोन्ही मुद्द्याला तुमचं उत्तर असं आहे की दोन्ही मुद्द्याला तुमचं उत्तर असं आहे. सगळीच आम्ही अपील करतो अमरनाथाला पिटिशन करतो आम्ही. आम्हाला तुम्ही वेळका दिला नाही. अहो चुकीसाठी आम्हाला वेळ का नाही दिला आम्ही. त्रुटीसाठी वेळ का नाही दिला तुम्ही आम्हाला. साहेब तुम्ही कायद्याची गोष्ट करता, त्रुटीसाठी तुम्ही वेळ नाही दिला ना. वेळ का नाही दिला. तुम्ही द्यायला पाहिजे कायदेशीरित्या. सेक्शन 13 तुम्ही आम्हाला वेळ का नाही दिला. यांना दिला नाही वेळ. यांना त्रुटीसाठी वेळ का नाही दिला. आता तुम्ही कायदेशीरित्या गोष्ट करताय. स्थगित करा हे इलेक्शन. सांगितलं फक्त 3 वाजेपर्यंत तुम्ही साईन करू शकतो. हो आम्हाला वेळ का नाही दिला. हे कायदेशीर बोलताय त्रुटीसाठी का नाही गेला. कायदेशीर सगळ्या गोष्टी कायदेशीर झाल्या. म्हणजे यांच्यावर काय आम्हाला काय नाही का. आम्ही नाही का आम्ही 6 दिवस कोर्टाच्या फेऱ्या मारल्या 6 दिवस हा? सर स्थगित करा इलेक्शन. इलेक्शन स्थगित करा. आम्ही ते आणतो. काय बोलायचं आम्ही? तुम्ही लोकांना सांगा ना बाबा काय बोलायचं आणि काय नाही ते. आम्ही लोकांनी फेऱ्या मारल्यात कोर्टात आम्हाला माहिती आहे. सर्वसामान्य लोक जाणार तिथे हा एकेकाची तोंडात लावताय तिकडे हा सत्ताधारी नॉर्मल लोकांना. दुसऱ्या दिवशी जेव्हा फॉर्म 11 वाजेपर्यंत सगळ्यांच्या त्रुट्या घेत होत्या मग आम्हाला का नाही सांगितलं. आम्हाला काय सांगितलं 3 पर्यंत साईन होणार. का नाही सांगितलं आम्हाला 3 वाजेपर्यंतच होणार. आमचा सूचक आमच्या सोबत होता. फक्त एक सूचकाची सही 12 वाजेपर्यंत नगरपालिकेमध्ये साईन करत होते. काय आम्ही सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली ती पण नाही दिली त्यांनी. पण आम्हाला काय बॅकअप भेटला नाही. या ठिकाणी पाहतोय की ज्या त्रुटी होत्या वेळच नसणाऱ्या कारणाने स्टे करा निवडणूक भेटला पाहिजे. हायकोर्टात जाऊ जिथे जायला लागेल तिथे जाऊ आम्ही. आम्हाला सर तुम्ही आता पत्रक काढा. 11 वाजेपर्यंत आम्हाला द्या ते पत्रक. एका उमेदवाराला 4 वेळा तुम्ही चान्स देताय. बाकीच्यांनी काय करायचं मग. सर्वसामान्य लोकांना आहेच नाही ते काय. आज उभे राहा त्रुटी करण्यासाठी. सर तुम्ही बाद हे बघा तुम्ही बाद जाणार बिनविरोध हो सांगतो मी तुम्हाला सर. एका उमेदवाराला जर मी बोलू का मला बोलायचं एका उमेदवाराला एका प्रभागातून किती वेळा चान्स देणार तुम्ही. मग बाकीच्यांचे पण तेच अधिकाऱ्यांची नियम काय सांगतो त्याप्रमाणे वेळ का नाही गेला तुम्ही. त्यांनी जेव्हा चेक केलं त्यांनी सगळ्यावरती होय होय लिहिलंय. कसं होय होय लिहिलं मग तुम्ही लोकांनी. सेक्शन 13 प्रमाणे तुम्ही आम्हाला वेळ दिला नाही साहेब. स्वतःहून साईन केले त्याचं काय करा तुम्ही. साहेब मी बोलू एक बाकीच्यांनी स्वतःहून साईन केले. नाही बाकीच्यांनी स्वतःहून साईन केले त्यांचं कसं काय व्हॅलिड झालं मग. साहेब रात्री 11 वाजता 12 वाजेपर्यंत सीसीटीव्ही फुटेज काढा तुम्ही. ऑफिसला बसून तुम्ही फुटेज काढलेलं आहे. सह्या केलेल्या आहे. बरं ठीक आहे सगळे बसा. मागं घेण्याची जी मुदत आहे ती कोणासाठी आहे. ज्यांची अर्ज या नाही इलेक्शन कॅन्सल करा. सगळी आणतो मी स्टे आणतो. असं थोडी आहे. अजिबात करताना बाहेर आम्हाला अधिकार दिलेला आहे.
तुम्ही विचारलेलं आहे. एक मिनिट, तुम्ही बोललेले अधिकार आहे घटनेने संविधानाने अधिकार दिले. तुम्ही बोललेले जोपर्यंत तुमचं 100% निरसन होणार नाही. आणि तुम्ही आम्हाला बाहेर काढू शकत नाही. मग मला तुम्हाला हे सांगायचं की बाकीचेही तुमच्यासारखेच आहेत त्यांना हा, मग तुम्हाला एका स्पष्ट भाषेत काय बोललो मी? तुम्ही एक मिनिट 100% व्यवस्थित स्पष्टीकरण द्या. एकच सांगतो तुम्हाला स्पष्टीकरण द्या बस. आणि शिवसाहेब तुम्ही direct म्हणता पोलीस बोलवायचे, याला काय अर्थ आहे का? याला काय अर्थ आहे का? म्हणजे तुम्ही काय या सगळ्या गोष्टीला फॉलो आहे का साहेब? सगळे म्हणतात, सगळे म्हणतात. साहेब तुम्ही पहिल्यांदा पण जेव्हा समाप्त बोलले होते जे फॉर्म जे बाद झाले ते फॉर्म या लोकांनी रात्री 11 वाजता सह्या केलेले आहे. नगरपालिकेमध्ये बसून कुठे द्यावी आम्हाला नगरपालिकेमध्ये बसून तुम्ही ट्रुटीवाल्यांचा फॉर्म पूर्ण केलेला आहे. याचे कॅमेरे चेक करा, सीसीटीव्ही. सर्वांना विनंती आहे उमेदवार शांत बसा. या ठिकाणी पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर हा गदारोळ आपल्याला पाहायला मिळतोय. निवडणूक आयोगाचे जे काही पदाधिकारी असतील, गदारोळच आहे हा, याला काय म्हणणार मग? गदारोळच आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं पाचारण या ठिकाणी करतात. तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही बरोबर. तुम्ही आमच्यावरती हायपर होता साहेब. लास्ट टाइम ट्रुटी काढताना पण आम्हाला सर काय मागणी करा ना. बसून घ्या. पोलीस प्रशासन या ठिकाणी आलेलं आहे. बसून घ्या. जे काही उमेदवार आहेत त्यांची समजूत या ठिकाणी काढली जाते. खरं तर लोकशाहीचा उत्सव उमेदवार अशा प्रकारे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी आणि पत्रकार मित्र कृपया 2 मिनिट शांत बसा. उमेदवार त्यांचे प्रतिनिधी आणि पत्रकार मित्र 2 मिनिट शांत बसा. हायपर झालेले आहेत. आम्ही हायपर झालो नाही आहेत. हायपर झालेले हो, शांत बसा. आता मी आई सांगते तेवढं ऐका. आता उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी किंवा पत्रकार मित्रांना जर काही अजून ऍडिशनल प्रश्न असतील संध्याकाळी 6 वाजता आपले आता प्लीज मध्ये बोलू नका बरं, मी सांगतो ते. जर का कोणाला अजून ऍडिशनल प्रश्न असतील तर आपले सीओ जे राज्य निवडणूक आयोगाच्या याच्यानुसार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत ते संध्याकाळी 6 वाजता त्यांच्या नगर परिषदेच्या कार्यालयात तुम्हाला पाहिजे त्या ह्यांचं तुम्हाला जेवढंपर्यंत समाज लागलं तोपर्यंत सांगू शकते. मी यासाठी थांबतोय आता इथं, यासाठी की मला उद्या सकाळी 9 वाजता माझ्याकडे 12:30 लोक येणार आहेत. त्यांना माझ्या ईव्हीएम वाटप करायचे. नंबर 2 इतर ज्या मी आता सुधारणा तुम्हाला सांगितल्या त्याच्या ईव्हीएम मला आता तयार करायचे आहे. त्याला मला किती वेळ लागेल तुम्ही त्या गोष्टी समजून घ्या. तिसरी गोष्ट उमेदवाराला पण किंवा त्यांच्या प्रतिनिधींना पण या प्रक्रियेबद्दल काही जर काही अडचणी असतील जाऊ शकत नसाल न्यायालयात तुम्हाला जे काही आम्ही पत्र त्याच्यावर मेल ऍड्रेस आहे त्याच्यावर लेखी मेलवर तुम्ही देखील हे करू शकता. त्याच्यावर तुम्हाला आम्ही सुधारित उत्तर देऊ. आता पत्रकार मित्रांना माझ्या काही आवाहन आहे तेवढं फक्त विनंती आहे की ते नागरिकांच्या पर्यंत पोहोचवा. सर पहिलं हे की तुमच्या ग्रुपवर आम्ही काही माहिती पाठवली आहे. ती माहिती थोडीशी बघितल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की पूर्वी आपल्याकडे जे 24 प्रभाग होते त्या 24 प्रभागांमध्ये 100% ठिकाणी मतदान होणार आहे. त्यामुळे जसं अंबरनाथचं मतदानाची प्रक्रिया थांबलेली आहे तसं त्या लोकांना हे सांगितलं पाहिजे की बदलापूरमध्ये 100% गोगाव नगर परिषदेच्या 100% मतदारांना मतदानाचा हक्क बजावायचा आहे. त्यापैकी प्रभाग क्रमांक 5ब, 8ब, 10ब, 15ब आणि 17ब वगळता उर्वरित सर्व 19 ठिकाणी
मतदानाची प्रक्रिया जशी पूर्वी होती तशीच पार पडणार आहे, त्यामध्येही कोणताही गोंधळ नाही. उरलेल्या ज्या 5 प्रभाग आहेत त्यामध्ये ज्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5ब, 8ब, 10ब आणि 17 या 4 प्रभागांमध्ये मतदारांना 3 मतं द्यायची होती, आता त्यांनी 2च मतं द्यायची. आणि प्रभाग क्रमांक 15 मध्ये मतदारांना एकूण 4 मतं द्यायची होती, आता त्यांनी 3च मतं द्यायची. दुसरं जो हे आहे क्रम आहे तो नगराध्यक्ष पदाचा कुठलाही बदललेलाच नाही. जिथं अ जागा ऑलरेडी आहे तिथंही बदललेला नाही. फक्त ब जागेच्या मतपत्रिका 8 अ मध्ये आणि 17 अ मध्ये वर सरकतील. ओके. आणि 15 ब मध्ये 15 क ची मतपत्रिका वर सरकतील. आणि ह्या सर्व 5ही प्रभागांमध्ये पूर्वी 2 बॅलेट युनिट्स लागत होते, आता तिथे एकच बॅलेट युनिट लागणार आहे. आणि आपल्या तुळगाव बदलापूर नगर परिषदेत मॅक्झिमम वोटिंग व्हावं यासाठी पॉझिटिव्ह पत्रकारिता जर का करता आली तर तुमचे माझ्यावर उपकार होते. माझं राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं, जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आणि आमच्या कार्यालयाच्या निवडणूक निर्णयाधिकारी तुळगाव बदलापूर कार्यालय जे आहे त्यांच्या वतीनं तुम्हाला खूप आवाहन आहे की पॉझिटिव्ह बातम्या दिली आपण. कारण हा जो काही प्रोग्राम आहे हा बदलणार आहे का? हा आदेश आहे, न्यायालयाचे निर्णय आहे. त्याच्यामुळं आपण परवा मतदान आहे, त्यामुळं ही सर्वस्वी मी माझी जशी निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी आहे तसं एक राज्याचा नागरिक म्हणून, चांगले पत्रकार म्हणून तुमची एक जबाबदारी अशी आहे की आपल्याकडे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी, पॉझिटिव्ह वोटिंगसाठी आपल्याला नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं कसं मोटिवेट करता येईल, मॅक्झिमम वोटिंग होण्यासाठी त्यांना आपल्याला चांगल्या पद्धतीनं कसं सांगता येईल सुलभरित्या, हे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सांगा. दोन तारखेला अदरवाईज डिक्लेअर आहे, 2 तारखेला मतदान आहे. तर ते आता आज जर का मला विचारलं तर जो आता प्रोग्राम आहे त्याचनुसार होईल. जर का काही सुधारित सूचना आल्या तर तुम्हाला कळवल्या जातील. आता सध्या आपल्या समोर आहे ना मतमोजणी, त्याचे निकाल यापेक्षा मतदानाची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने पार पाडणे हे फार मोठं चांगलं आव्हान आहे आणि त्याच्यासाठी सहकार्य करा. धन्यवाद. आता जे 5 प्रभाग मी सांगितले, 5ब, 8ब, 10ब, 15ब आणि 17ब यामध्ये जे उमेदवार आहेत किंवा त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांना जर का काही आपल्या ऍड्रेस टॅगवर वगैरे स्वाक्षऱ्या करायच्या असतील तर त्या स्वाक्षऱ्या करू शकता. एवढंच फक्त मी तुम्हाला सांगतो आणि आपली रजा घेतो. आताची ही प्रक्रिया मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला बोलायचं त्याच्यावर. तुम्ही बाकीच्यांचं व्हॅलिड करता, माझं काय करताय? 5 प्रभाग आहेत त्याचे प्रतिनिधी थांबतील, बाकीच्यांनी कृपया बाहेर यावे. मी बोलणार आहे. आता गोंधळ घालू नका, चला बाहेर चला. जे फक्त 5 प्रभाग आहेत ते बाकीचं थांबते. अक्षय पण थांबायचं बदलायचं. माझं काय आव्हान आहे? तुम्हाला समजतंय?